घडामोडी। जीवनसाथी.com वर बनावट आयडी बनवून महिलांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 2 भामट्यांच्या मुंब्रा पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। जैद खान आणि एजाज अहमद उर्फ फहाद अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। या दोघांनी महिलांना लग्नाची हमी दाखवत जवळपास 30 महिलांची 1 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले। भामटा जैद हा मूळचा भोपाळचा असून याचे सलूनचे दुकान आहे, तर दुसरा फहाद हा उत्तर प्रदेशामधील फिल्म प्रोड्युसर असून त्याने भोजपुरी पिक्चर निर्मिती केली आहे। तसेच त्याचे स्वतःचे कॉल सेंटर आहे। या कॉल सेंटरच्या मदतीने त्यांनी दोघांनी गरजू महिलांना लग्नाचे आमिष दाखवले, त्यांच्यासोबत चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला। त्यानंतर पाठवलेले गिफ्ट कस्टममध्ये अडकले आहेत, अपघात झाला आहे असे विविध कारण सांगून लाखो रुपये उकळले। या दोघांनी मुंब्र्यातील एका महिलेला देखील या भामट्याने अशाच प्रकारे 13,54,000चा गंडा घातला। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला। ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण वाढले असून या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी बाब गांभीर्याने घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय सानप यांची 2 पथके तैनात केली। या पथकांनी कोणतेही पुरावे नसताना तांत्रिक यंत्रणा आणि ऑनलाईन माहिती मिळवत या भामट्यांना जेरबंद केले। यावेळी पोलिसांनी फहाद याचे उत्तर प्रदेशातील कॉल सेंटर उद्ध्वस्त करून तेथून 9 लॅपटॉप, राउटर, मोबाईल, सिम कार्ड व इतर साहित्य जप्त केले। तसेच फिर्यादी महिलेचे ऑनलाईन लुटलेले 13,54,000 रुपयेही परत मिळवले। दरम्यान भामटा फहाद याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या पथकाने फिल्मी स्टाईलने 6 किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला अटक केले। सध्या हे भामटे मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात त्यांचे आणखीन कोण साथीदार आहेत का, त्यांनी आणखीन किती महिलांची फसवणूक केली याचा तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना 9 तासात ठाण्यातील वेगवेगळ्या खाडीकिनारी पोलीस शोध घेत होते। खाडीकिनारी असलेल्या कांदळवनामध्ये कोल्हे तसे हिंस्र प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे कांदळवनाच्या जंगलामध्ये हा हल्लेखोर लपला असावा असा सुतरामही संशय पोलिसांना नव्हता। त्यामुळे खाडीकिनारी भागात शोध घेणारे पोलीस कांदळवनाच्या जंगलाच्या दिशेने गेले नव्हते। मात्र या हल्लेखोराने काही सेकंदासाठी आपला मोबाईल सुरू केला आणि पोलिसांना कांदळवनाच्या जंगलातील मानवी वावराच्या हालचाली दिसून आल्या। त्यानंतर हिरानंदन इस्टेट परिसरातील दाट कांदळवनाच्या जंगलात शोध घेतला असता हा हल्लेखोर पोलिसांना सापडला। अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये शिरून एकाने चाकू हल्ला केला होता। मागील 3 दिवसापासून मुंबई पोलिसांचे पथक हल्लेखोराचा शोध घेत आहेत। काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते। त्याचा चेहरा हल्लेखोराशी मिळता-जुळता होता, परंतु तो आरोपी नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले होते। त्यानंतर पुन्हा CCTV चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला। दरम्यान घोडबंदर येथील हिरानंदन इस्टेट भागात असलेल्या एका कामगाराच्या छावणीमध्ये तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील कासारवडोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, परंतु छावणीमध्ये आढळून आला नाही। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा तपास सुरू केला। त्यावेळी तो येथील कांदळवन परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी कांदळवन भागामध्ये असलेल्या एका तरुणाची मदत घेतली, परंतु हल्लेखोराने मोबाईल बंद करून ठेवला होता, त्यामुळे त्याचा कांदळवनातील जंगलामध्ये शोध लागणे कठीण झाले होते। मध्यरात्री त्याने त्याचा मोबाईल काही वेळासाठी सुरू केला। त्यानंतर पोलिसांना त्याचा शोध लागला व पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले व त्याला आता मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। ठाणे महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने आज ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। सदर ग्रंथ दिंडीची सुरुवात ठाणे महापालिका मुख्यालयापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन मार्गे ज्ञानराज मंदिर पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगणात सदर ग्रंथदिंडी विसर्जित करण्यात आली। या ग्रंथदिंडीमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दिंडीमध्ये सहभागी झाले होते। तसेच पालखीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा ठेवून दिंडीला प्रारंभ करण्यात आला। या दिंडीमध्ये लेझिम पथक, ढोल पथक सहभागी झाले होते। महापालिका मुख्यालयातील महिलाही
पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यानंतर ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उमेश बिरारी यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाला ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपली उपस्थिती दर्शवून विविध प्रदर्शनात मांडलेल्या ग्रंथाबाबत विशेष कौतुक केले. तसेच सदर ग्रंथ प्रदर्शन ठाणेकरांसाठी विनामूल्य खुले असणार असून ठाणेकरांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व विक्रीसाठी ठेवलेले ग्रंथ खरेदी करावे, जेणेकरून वाचन संस्कृती वाढेल व ग्रंथाबाबत जनतेमध्ये जनजागृती होईल, असेही सौरभ राव यांनी सांगितले. भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होतोय, त्यानिमित्त सकाळी दिंडी आणि आता ग्रंथ प्रदर्शन. आपली अभिजात मराठी भाषा याच्या संवर्धनासाठी पंधरवडा 14 जानेवारीपासून सुरू झालेला आहे. 15 दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदिंडी, पुस्तक दिंडी, त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे. ते आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुला आहे. आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो, परंतु जे शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे, आज जगामध्ये कुठलीही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला याच्याशी संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत, त्या सगळ्यांचा झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो. विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्याला आपण ओरिजिनल आपण कृती म्हणतो तशी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे. त्याच्यासाठी राज्य शासनाचा खूप आग्रह आहे की हा पंधरवडा खूप उत्साहाने साजरा झाला पाहिजे आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य जनमानससुद्धा यामध्ये सहभागी झाला पाहिजे. मी सर्वांना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा पंधरवडा पूर्णतः यशस्वी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. सर, ठाणेकरांना काय आवाहन करताय ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्यासाठी? निश्चित ठाणेकरांसाठीच हा प्रदर्शन आहे आणि त्यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे. ठाणे महानगरपालिकेमार्फत सुद्धा वाचन हा छंद याला प्रेरित आणि प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण लायब्ररी सुरू करतो, वाचनालय सुरू करतो. किंबहुना आपले शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा वेटिंग एरियामध्ये आपण छोटी लायब्ररी असं सुरू केलेलं आहे. तर निश्चितरित्या सर्व जनतेने यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बॉलिवूड चित्रपट अभिनेते सैफ अली खान यांच्यावरील हल्लेखोर हा बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका होऊ लागले. सतत धर्म, जात, पंथ यात लोकांना फोडायचे, वर पुरोगामित्वाचे कातडे अंगभर ओढायचे, अशी टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांच्यावर ट्विटरद्वारे केली आहे. बॉलिवूड चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. त्यावेळी आव्हाड यांनी अनेक आरोप केले होते. आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले होते की प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबाने तोही वाचला. पण सत्य बोलण्यात कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूर लंग या मंगोल आक्रमणाशी जोडले. तैमूर समाज माध्यममध्ये जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याच्या आपल्याकडे पूर्वपार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून
प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नाव देखील पौराणिक आहे. त्याचा अरबी अर्थ आहे लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा. त्यातूनच सैफ आणि करीना यांनी आपल्या बाळाचे नाव तैमूर असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासून तो कट्टरपंथीयांचा लक्ष झाला. त्याचे नाव तैमूर लंगशी जोडणे ही विकृतीच आहे. सत्य सांगायला कोणीच पुढे येत नाही. तैमूरचा अमेरिकिक अर्थ मी आधी सांगितला आहे, तेव्हा मी स्पष्ट करतो की सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलीकडे लहान मुलांची नावावरून कुणाची तरी तुलना करून त्यास दुसवणे लावली जात असतील तर द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे असे ट्विट केले होते. कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39पैकी 35 जागा महायुतीने जिंकल्या. तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृती, काजू व शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावे यासाठी कोकणासाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे ठाण्याच्या शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव 2025 19 जानेवारी रोजी समारोप झाला. मालवणी महोत्सवाला रविवारी सायंकाळी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे आदी उपस्थित होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभीच इथल्या पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती. तेव्हा या मंदिरामध्ये गणपती बाप्पा पावला, त्यामुळेच आपण राजकारणात आल्याचे आणि यशस्वी झाल्याचे सांगितले. पुढे बोलताना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39पैकी 35 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणाच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती. ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृतीला, काजू, शेतमालाच्या उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावे अशी तरतूद देखील त्या महामंडळात केलेली आहे. त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही कटिबद्ध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.